शिंदे असं डॅशिंग का वागत नाही? त्यांना डायरेक्ट मुलाखतीमध्ये रोहित पवार डायरेक्ट तुझी लायकी नाही त्याच्यावरती का बसते? काय माझं करायचं कारण मी प्रत्येक वेळी तसं म्हणतो. माझं चिंतन बैठकीत शेवटी काय विषय निघाला, काय ठरलं? रामचंद्र साहेब म्हणले अजित पवारांचा एक कारखाना आहे, भाषणामध्ये राम शिंदे साहेब म्हणले अंबालिका आहे, बिहारचा भैरवनाथ कारखाना आहे, माझ्याकडे तर भरपूर कारखाने आहेत, मी ऊसाची सोय करतो. अशा असताना तरी जनता का घाबरली? तरी जनता घाबरली, पण शेवटच्या दिवशी लोकांना दम दिला ना. 7 ते 10,000 सायकल कोणीही दिलेली नाही. हे म्हणले पैसे वाट, तिथं पैसा वाटा जागा आहे तिथं. म्हणजे हा 100% रोहित पवारने जातीवाद केला. प्रत्येक जाती वेगळ्या मिटिंग घेतल्या. तुम्ही नेहमीच पराभूत मानसिकतेतून रोहित पवार नेहमीच पैसे वाटपाचा आरोप करता. गेल्या निवडणुकीत तुम्ही असंच म्हणला होता 2019च्या की कोरेगाव मध्ये कुठे पैसे वाटप करताना पकडलं. नंतर त्याचं काय होतं? तुमचे आरोप हे बिनबुडाचे नाहीत का? माझ्याकडे नाही रुपया आला, माझ्याकडे कोणाचा नाही आला, आपल्या पक्षाचा आणि कोणाचा नाही. त्याला माहिती हे पैसे मागचे माणूसच नाही. आज आपण कर्जत लाईव्हच्या स्टुडिओमध्ये सुनील काका यादव यांची मुलाखत घेतो. एक कुस्तीगीर, शेतकरी आणि शिवसेनेच्या मुशीतून तयार झालेलं राजकीय नेतृत्व हे सर्व कर्जत तालुक्यातल्या जनतेला माहीत आहे आणि त्यांची आज आपण मुलाखत घेतो. तर यादव साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही कर्जत लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचा आभार. की तुमची राजकीय प्रवास आणि जडणघडण याच्याबद्दल काय सांगा? मी पहिल्या सुरुवातीला शिवसेनेत होतो. आमचे बंधू शिवसेना तालुका अध्यक्ष बरेच वर्ष होते. त्यांच्या बरोबर राहून मला काय काम करता येत नव्हतं. ईश्वर होते म्हणून रामचंद्र साहेबांना सहकार्य करायचं दर वर्षीला. त्याच्यामुळे मग तिथं मला काय काम करता आलं नाही. मग मी नंतर माझा निर्णय घेतला, म्या रामचंद्र साहेबांना भाजपमध्येच जायचं. नंतर भाजपमध्ये गेलो मी. तिथून पुढे माझी राजकीय वाटचाल सुरू झाली. तुमचे बंधू बळीराम यादव हे शिवसेनेत होते, त्यांच्यामुळे तुम्हाला थोडस राजकीय पार्श्वभूमी बंधूमुळे मिळाली. तुम्ही रामभक्त हनुमान म्हणून तुमच्याकडे संपूर्ण कर्जत तालुका मतदारसंघ पाहतो, त्याबद्दल तुमचं काय मत? त्याचे कारण मी एकदम सर्वसामान्य शेतकरी. तर मला मी भारतीय जनता पार्टीत आल्यामुळे मला रामचंद्र साहेबांनी प्रथम किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस पद दिले. त्या पदावर राहून मी नाही ते लोकांची कितीतरी कामं करून दिली. ते माझं काम पाहून रामचंद्र साहेबांनी मला परत किसान मोर्चा जिल्हा अध्यक्षपद दिले. त्याच्यावर मी महापौरला कितीतरी काम केली. एक अधिकारी सस्पेंड केली. ते आमची एक महिला शिक्षण अधिकारी होती पंचायत समितीमधली, त्यांचा कार्यक्रम मीच केला. शिक्षक देत नव्हते 6 वर्ष. मी आता भांडून लगेच एका शिक्षक कसं मिळायचं. त्याच्यामुळे मी रामभक्त आहे मी आणि इथून पुढे 100% राहणार. रामचंद्र साहेब म्हणले ना तू आता मर मी लगेच फाशी घेणार, एवढी माझी जिद्द आहे. त्याने मला आणलंय ना. मी नव्हतो, मी एकदम रागणा माणूस आहे. सर्वसामान्य शेतकरी व जनतेचे प्रश्नाबाबत आपण नेहमीच आवाज उठवला, त्याचा प्रेरणा स्रोत कोण आहे? प्रेरणास्त्र म्हणजे मी व्हिडिओ काढत होतो कुठे मी. मला पहिला फोन होता. ते फोन मला काय कळत होतं, लोक म्हणजे फोन मोठा फोन घे. मोठा फोन घेतला मग कुठं एखादं झाड बोट रस्त्यावर पडलं किंवा अजून कुठं रस्त्यावर पाणी आता आलं, मला व्हिडिओ काढायचा छंद लागला. व्हिडिओ काढणं व्हायरल केला की अधिकारी बघायचे ना, अधिकारी बघितले लगेच एका दिवसात काम व्हायचे ती. तिथून पुढे असं व्हिडिओ वाढत गेलो. माझी पुन्हा कर्जत लाईव्ह दखल घेतली. नंतर पुन्हा जास्त वाढत गेलो. आता तर काय जाणतं राहिलं कुठं आता जगात फिरतोय मी कर्जत लाईव्हच्या माध्यमातून. राम शिंदे साहेब व आमचे खासदार सुजयदा विखे पाटील यांना जर काही चुकीचं कोणी बोललो त्यालाच मी फक्त धमकी देतो आणि धमकी इथून पुढे देणार. या असं आमच्या नेत्यांना मला बोलल्या अजिबात जमत नाही. कट्टर भारतीय जनता पार्टीचा आहे आणि अधिकाऱ्याला दमदाटी कोणाला करीत नाही. जरी उद्योगात काय केली असली तर निवड शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या कामासाठी त्यांना मी धमकून लोकांचं काम करीत जाऊ. मी काही खंडणी मला मागत नाही. मी पैशाचं मागचं अजिबात नाही. निवडणूक असल्या मला डिझेल नाही, कोणाच घेत नाही, पैसे घेत नाही, जेवण कोणाच घेत नाही. असा माझा स्वभाव आहे. अधिकाऱ्याला किती धमकीले 100% मला मान्य आहे. पण लोकांच्या कामासाठी माझं म्या कुठल्या अधिकाऱ्याकडून काम करून घेतलं नाही आणि घेणारही नाही. माझ्याकडे नाही काय काम करायचं माझ्याकडे काय माझ्याकडे. शिंदे सरांचा पराभव तुम्हाला जिव्हारी लागला, आपण आत्महत्येचा विषय केला होता, त्याबद्दल काय म्हणतो? शिंदे साहेब निवडून याचं मला 100% गॅरंटी होती. मागच्या पार्टीला साहेब हारले होते तेव्हापासून मी 5 वर्ष झालं रात्र दिवस जनतेची नाही ते
10-10, 20-20 लाख रुपये लोकांचा फायदा करून दिलाय. कोणतं बी काम म्हणजे आता तुम्हाला हे सांगू शकत नाही मी. कसलं बी काम किती ना हो, 2-2 वर्ष पोरी सोडून दिलेल्या. मी नांदा लावल्या पोरी. त्यांना नांदाला गाडी जाऊन काही गोड बोलून पोरी नांदा लावल्या. त्यांना आज मुलं बाळ झाल्यात. डिप्या वाऱ्याने खाली पडलेल्या, 10-10 पोर खाली पडलेले. असं कितीतरी करून दिले. बोशामध्ये 10 पोर सतत खाली पडले होते. कोकण गावाला पडले होते. असं मला सगळं ध्यान नाही. कितीतरी मी लोकांचे काम करून दिले. साहेब मला म्हणले, मी दारातून परवा तोंडाला असतो ना, तर 1-2 तरी माणसं मिळाली ती. त्याच्यामुळे मी तिकडे मुंबईला गेलो. इथं आले ती वेगळी जायची लोकांची. मला अजूनही करमत नाही. मी लय रडलो. अहो, एवढं जनतेची सेवा करून माझा तर रुपयाचा फायदा नाही. एवढे लोकांचं काम करतोय. मी परिसरात असं रोटा कसलं घेतलं. मग लोकांना नाही नाही ती सेवा केली. म्हणून लोकांनी घेतलं पण लोकांनी माझं ऐकलं नाही शेतकऱ्यांनी. शेतकऱ्यांना किती शेतकऱ्यांचे ते सौर शेतकऱ्यांनी दिले. 4-5 लाख इजनी दिल्या. गायांचं गोठा दिला सरकारने 80,000 रुपयाचा. काय कितीतरी कमाई सरकारच्या निवड मोफत करतो काम सगळं आपण आणि फुकट लोकांचं काम करून देतो. प्रॉब्लेम डोलं चालू करून दिलं किती बी. तेव्हा मला पराभव जेवायला लागला. रात्री तुम्ही एक चिंतन बैठकीत दिसत होता. अगदी शिंदे सरांच्या सोबत तुम्ही वर बसलेला होता. जनता पुढे होती. ते चिंतन बैठकीत शेवटी काय विषय निघाला, काय ठरलं? रामचंद्र साहेब म्हणले, तुम्ही तुमचं जे शेत काम चालू आहे ना, तसं तुम्ही काम चालू करा. मला फुलोरे साहेब म्हणले होते, तुम्ही राजीनामा देऊ नका, आत्महत्या विषय घेऊ नका. तुम्हाला जसं इथून मागे मी सहकार्य केले, तुम्हाला मी कंटिन्यू सहकार्य करेल. माझ्या मुलाची रोहित पवारांनी अक्षरशः नोकरी काढली होती. कारण त्याचं लोकांची मी काम करतो शेतकऱ्यांची. तू काम का करतो आमच्या पुढे चालला म्हणून माझी मुलाची नोकरी काढली होती. आणि तीच नोकरी माझी राम शिंदे साहेबांनी चोंडीमध्ये तानाजी सावंत बोलून होता वाढून पगार वाढून माझ्या मुलाची परत नोकरी लावली. तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला नोकरी वगैरे, ठीक आहे, ती कामं तुमच्या व्हिडिओमध्ये आम्ही. चिंतन बैठकीत शेवटी सूर काय निघाला? सूर निघाला. साहेब म्हणाले, आपण पैसे भरल्यात मोजणी परत होईल. इथे परांत साहेबांनी गडबड करून आमचा अर्ज घेतला नाही, परत जागा फेरमोजणी करायचा गडबड करून निकाल दिला. जावा म्हणणे कोर्टात. पण असंही ही सगळे परांत साहेब चुकी गेली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार तर तुमचं होतं. मी का ऐकलं नाही? हो सर, हे पैसे पुढे काय रोहित पवार किती अधिकारी मेहनत करायच्या. गाव मताकडे 5,000 रुपये दिले होते आणि माझ्याकडे पुरावा आहे. किती वायचवळ किती पैसे वाटलं, नांदाच्या वेळा किती पैसे वाटलं, सगळं परवा आधी पैसे सापडेल ना. रोहित तेच तपास करतोय. आपला अपराध झाला कशामुळे प्रत्येक माणूस हेच सांगतोय. रोहित पवारने कितीतरी पैसे वाटले. हे तर राम शिंदेचं बी नातेवाईकांचा व्हिडिओ व्हायरल झाला ना. पहिले कुठला व्हिडिओ झाला, त्या लकी हॉटेलमध्ये दाण्याचं भाडं मांडवाचं भाडं ते होतं. आणि कधी जातं ती मतदान संपायचे 5.5 तारखेपर्यंत पैसे होते. त्या बरोबर जाऊन पैसे वाटत नव्हते. ते त्या एका जागेवर बसून त्याचा हिशेब चालला होता. गाड्याचं भाडं असं त्याला भेटवचं काम चालू होतं. हे म्हणले पैसे वाटत, तिथं पैसे वाटायला जागा आहे का तिथं? घरोघरी फिरलं, आमचं फिरलं का इथं तुम्हाला 5 नंतर 10,000. आता आमचं कोणी फिरलंच नाही ना. फिरलं असं दाखवा मला कुठे फिरली ती. तुम्ही नेहमीच दसमुसळेपणा करता, अभिनय करता, हे नौटंकी वाटत नाही का तुम्हाला? 9% वाटत नाही. मी लय विनापराचा माणूस आहे. मी वेगळे अंदर फक्त पायजामा काढणार, शर्ट पण काढून लोळलोय मी एवढे हल्ल्यात जागरणामध्ये गेले बांधव जाऊन काही करतो मी. मला फक्त शेतकऱ्यांची कामं होणं महत्वाचं इथं. ते असं वेगळं काहीतरी करून शेतकऱ्याची काम होतात. मला व्हिडिओ कोणा अनुभव आल्यामुळे मी आता अजून इतर काही करू शकतोय. सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती की मी काही करू शकतोय, करणार मी. रामचंद्र साहेब म्हणतात तुम्ही तुमचं काम करून द्या, पण मला अक्षरशः काम करायला मुडत नाही. एवढी जनतेचे 5 वर्ष काम केले तर लोकांना आपल्या साहेबाला पाडलं तर मला एक 6 महिने तरी थांबायचे. वर्षभर म्हणतोय मी, पण 6 महिने इतकं काम करणाऱ्या लोकांचा मी अंत नाही. तसं आंदोलन करा, लोकांचं कामच करून द्या. दिलेत, कामच करून दिलेत मी. जीपी बस गेलं कपडे काढून उडे आणतो, कुठे गेलं लोळ येतो. मला काय मराठी व्यापारी आवडत नाही. खाली चिपडा असतो, खाली काट असतं, काही वाटत गावताही किती नाचतो उड्या आणतो, काही करतो. पण ह्याच्यामुळे लोकांचे काम होतात. मला अनुभव आला सगळा. तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही एकाच व्यक्तीला टार्गेट करता, केवळ रोहित पवार आणि रोहित पवारच? तुम्हाला त्यांची भीती वाटत नाही का? मला कोणाची भीती वाटत नाही. मी काही करू शकतो. एकदा औषध पेलतो, एकदा माझ्या गोळीबार झालता. काही माझं म्हणजे माझ्या मेंदूचा फरक असं मला वाटते. मी काही करू शकतोय. आणि हे रोहित पवारांची प्रत्येक गावात हे 2-4 दादागिरी करणारी माणसं आहेत. कुठं बी यांची दादागिरी चलती.
ते लोकांना कळलं नाही ना, हे दादागिरीचे ते म्हणून मला रोहित पवार राग येतो, त्यांच्या कार्यकर्त्याचा राग येतो, पदाधिकाऱ्याचा राग येतो. मला रोहित पवारांनी काही करू द्या, आता मला मारला तरी माझी माहिती आहे. अहो एवढं मोठं अपराध झालं म्हणजे सगळा कापला पूर्ण दडा कापला मला 15 दिवस एकच शब्द बोलायचं. मला वाटतं बोलायचं बंद झालं. ज्या दिवशी बोलाय याला मला सुरू झालं तेव्हापासून माझं काम चालू, अजून काम चालू आहे. कधी म्हणजे आता सुद्धा माझं बोलायचं बंद पडते. नुसती हवा येते. तरी काम बंद करणार. 6 महिने काम करतो. रोहित पवार टार्गेट करायचं एकच कारण आहे. त्या रोहित पवारांना विकास काय हे कळतच नाही. ह्याला वाटतं लोकांना त्रास देणे हाच विकास आहे काय म्हणून. हे निवडणूक जिंकली मान्य आहे. तुम्ही पैशावर निवडणूक जिंकली. हा हे लोकमतात निवडणूक अजिबात झालेली नाही. एवढं पैशावर निवडणूक जिंकलेली जाहीर आरोप आहे. काय माझं करायचं करा. मी प्रत्येक हिडीत असं म्हणतो माझं काय करायचं करा. माझे 2 नंबर नाही. माझ्या मुलाची एक नोकरी काढणं आता राजकारणामध्ये यायचं आहे. पण काही नाही 3 एकर जमीन नाही. मी 2 टाइम तरी जग होतोय. माझं बुट बघितलं त्याला कुत्रच खायचं नावाचं कुठला. अशी माझी परिस्थिती. आज मला कपडे चांगले माझे कपडे हटके असतं. मी मुलाचा म्हणून कपडे चांगली घालून आलो इथे. मी लाजत नाही काय नाही कुणाच लाजत नाही मी. सगळं माहिती योग आता काय करतोय सगळं माहिती आहे. तुम्ही म्हणता की रोहित पवार पैसे वाटून निवडून आले, पण रोहित पवार नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जे पराभूत झालेले पक्ष आहेत, टीम आहेत, ते सगळे ईव्हीएम घोटाळा आहे असं म्हणतात. ईव्हीएम मुळेच महाविकास आघाडी पराभूत झाली असं त्यांचा आरोप आहे. मग मागच्या वेळी खासदार सगळे निवडून आले. आम्ही आरोप केला का ईएम घोटाळा आहे. हे पडलं तर काहीतरी कारण नाही. ईएम घोटाळा नाही काही नाही. कोर्टात दिला ईएम माझ्या पासून बिघडलेलं नाही. चांगलं असतं ती. अधिकारी काहीतरी एखादा मॅनेज होऊन काहीतरी अजून आकडे सांगायचं आणि ती बाहेर आकडे मांडायचं निकाल जाहीर करायचा. यात मेन प्राण साहेबांची मेन त्यांनी पैसे खाल्ले की सगळं वाटलं होते. कशावरून पाडू शकते लई मतदार असं लीड असतं नाही पाडू शकत. पण थोडंफार हजार लीड असतं ती शेवटची 2 फेऱ्या तिथे करते ती करू शकते. कुठलाही निवडणूक अधिकारी हे करत असताना तुमचे ज्यातले जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत ते काय करत होते? मतमोजणी प्रतिनिधी बाहेर असतात. अशी मोठे जाळे असते आत आले करायचं मशीन आत असतात आणि प्रतिनिधी बाहेर असतात. तिने असं अजून दाखवायचं असं एवढं पडलं याला बदल एवढं बदल पडलंय. म्हणजे पुन्हा आकडे बदल करायचं पुन्हा पुन्हा आपल्या काय ध्यान काय झालं ती असं करते ती. लई लय असं लीड मग नाही काय कोणी करू शकत. थोडं असं की काय वेगळं करणार होती. म्हणजे तुम्हाला ह्याचा अर्थ लोकशाही मान्य आहे का? कर्जत लोकशाही तर 100% मान्य नाही. आता बाकीच्या जिल्ह्यात मेहनत केला अभ्यास केला नाही. पण कर्जत जामखेडची लोकशाही 100% मला मान्य नाही. त्यामध्ये मला गोळा घातली माझी तयारी. माझी कशी तयारी आहे ती माझं काय नसतं. माझा काही विषय नाही. याबद्दल निवडणूक अधिकारी जे आहेत प्रांत अधिकारी नितीन पाटील त्यांची तुम्ही भेट घेऊन वैयक्तिक काय अर्ज वगैरे दिला का किंवा काय त्यांच्याशी गारण गायलं काय झालेल्या प्रकाराबद्दल? रामचंद्र साहेब अर्ज लिहित होते फेसबुक मोजण्याची. तोवर परांजपे साहेबांनी ती आधी बघितलं साहेब अर्ज लिहित होतं. तोवर हे अर्ज उतरायचं निकाल दिला जा म्हणजे कोर्टात होता. असं असं कुठं ही 100% परांजपे साहेब रोहित पवार मॅनेज होते. माझा जाहीर आरोप आहे. तुमचे राम शिंदे तर 12 खात्याचे मंत्री होते. फडणवीस साहेब तर त्यांचे नेते. वर दिल्लीमध्ये मोदी साहेब बसले आणि असं असताना असं कसं होऊ शकतं की राम शिंदेला अधिकारी विचारलं जात नाही किंवा त्यांच्या अर्जाला किंमत दिली जात नाही? रामचंद्र साहेब असा गरीब साहेब होय. ते रोहित पवार स्वभाव तसा राम साहेबाचा नाही. साहेबाला आम्ही सांगितली दिवशी आता या आजीमध्ये विरोध कोणाचं काम आले ना अजिबात कोणाचं काम करायचं थोडं लावून धरा तुम्ही. साहेब आले कोणाचं काम करायचं कोणाचं काम करून द्यायचं त्याला तुम्ही सभा थोडं बदल करा. आम्ही चर्चा केली सभात बदल करा आणि कोणाचं काम करायचं सुटू नका. ज्यांनी त्याला त्रासच दिला पाहिजे त्याच्या लोक जागा येत नाही. रोहित काय करतोय ज्याने त्याला त्रासच देतो लोकांना कुठे देत नाही पुन्हा. तरी साहेब म्हणले मी कोणा त्रास देणार ना असं साहेबाचं म्हणणं नाही. मी नाही कोणा सोडणार. माझे तावडे सुद्धा गावले ना माझ्यापासून एक पंचर माझ्या राहायचं हातभरात करायचा एवढा लोकांना त्रास दिला यांनी. शिंदे साहेब गरीब आहेत असं तुमचं म्हणणं आहे? 100%. मग गरीबाला सहानुभूती का भेटली नाही? तुम्हाला सांगितलं ना पैशावर झालं सगळी काही लोक पण झालं काही सगळं पैशावर झालं सगळी. बाबा हळद कारखाना नाही का रोहित पवार जाते म्हणले उशीर द्यायची नाही. तुमच्या फळात जाऊन टाकत तिकडं लोक दाबून गेली. म्हणजे का लागलं तर परत चौकशी केला हे एवढं मग कसं ते पडलं ते म्हणलं आमचं हे म्हणलं आमचं उशीर देणार नाही म्हणले. ते थोडं बरं झालं आहे. गावांनी
तुम्ही तर म्हटले की आमचा अजित पवारांचा एक कारखाना आहे. भाषणामध्ये राम शिंदे साहेब म्हणले, अंबालिका आहे, बिहारचा भैरवनाथ कारखाना आहे. माझ्याकडे तर भरपूर कारखाने आहेत. मी ऊसाची सोय करतो. असं असताना तरी जनता का घाबरली? तरी त्यांना घाबरली पण शेवटच्या दिवशी लोकांना दम दिला ना. सगळं असेल ते काय खोटं मी खोटं बोलतच नाही. माझ्याकडे सगळं पुरावा आहे. माझ्याकडे लोकांनी फोन केले. हिराकडे केव्हा जाता खुशाल पुन्हा बी. लोक घाबरली. ते रोहित पवार दादागिरी करतो म्हणली आपला ऊस नाही त्याच्यावर काय करायचं? इतक्याला काय ऊस आणू शकत नंबर लागू शकत नाही म्हणा. ते दाब आपण म्हणलं फरक होतोच ना मग. सगळे नाही म्हणता आपण म्हणलं फरक होतो ना तुम्ही सांगा. तुम्ही रोहित दादांच्या दादागिरीला घाबरला असं म्हणता. तुमच्याकडे तर घायवळ सारखे गुन्हेगारातले काही लोक होते गुंड प्रवृत्तीची, असा रोहित दादांचा आरोप होता. आणि मग तुम्ही तुम्ही कसे घाबरले? गुंड प्रवृत्तीचे लोक मग असतात. गायवरचा मला रोहित गुंडगिरी म्हणते तर ही मागच्या वेळी तुमच्याकडे होती ही गुंड हा तेव्हा तुम्हाला जमलं इकडे आमची मार्ग गुंड म्हणायचं चालू केलं. हे नाही गुंड म्हणणार ते सर्वसामान्य माणसं इथं रोज लोक किती सहकार्य करतात. त्यावेळेस तुमच्या बरोबर तेव्हा तुम्हाला जमलं की तेव्हा तुम्ही त्याला चांगले म्हणले मग नाही गुंड आमचं आले गुंड आयोजित गुंड भेटाय दोघं बी चांगली माणसं ती गुंडाचा काही संबंध नाही. हे राजकीय पैशावर झाले बाकी काय कारण नाही. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राम शिंदे सरांवर संपूर्ण कर्जत तालुक्यातली नेते मंडळी होती. तरीही त्यांचा पराभव झाला. याचं विश्लेषण तुम्ही थोडक्यात सांगा. काय कारण? मागच्या वेळेस रोहित पवार साहेबांना 43 का 42 दीड होतं तेवढं आमच्या सगळ्या महाविद्यालय नेत्यांनी कव्हर करून फक्त रोहित पवार 1200 मध्ये निवडून आले. त्या तरी हा नेते मिळाला नाही कोणावर पण हे 100% काही नेत्यांनी 100% रोहित पवार पैसे खाल्ले. काही गावांनी नवसरवाडी निंबोडी शितपूर इकडे पिंपळवाडी अशा बऱ्याच ठिकाणी चांगले चांगले पुढे पुढे नेते असून तिला पैसे तसे म्हणा 500 मध्ये तसे म्हणा मला आरोप नाही. त्या गावात आपल्यामध्ये काय कम पडते काय गावात 400 पद कम पडते काय गावात 200 कम पडते ही जिल्हा परिषदेला मतदान करतात मग साहेबांना का मतदान करीत नाही तर मी नाव कोणाचं घेणार नाही पण पैसे घेतल्यात 100% खरं आहे. साहेबाला मागच्या आधीच 1-2 महिन्यापूर्वी साहेबाला बऱ्याच लोकांनी त्रास दिला त्याचं मी कोणाचं नाव घेणार नाही. ज्याला माहित असेल त्याला माहित असेल पण ह्या आमच्या काही नेत्यांनी 100% पैसे घेतलेले आहेत. ज्याला घेतले त्याला हिशोब लागेल त्याने मला फोन करावा तो असा आम्हाला दाखवला मी नाव घेणार नाही कोणाचं पण हे असं त्याचं होणारच नाही. तिथे पैसे तुला चालला ही तुला लागलो तुला 10 लाख ही तुला 20 लाख रुपये नुसती फेकी फेक होती द्यायची. माझ्याकडे नाही रुपये आला माझ्याकडे कोणाचा नाही आला आपल्या पक्षाचा आणि कोणाचा नाही. त्याला माहिती हे पैसे मागचे माणूसच नाही. म्हणजे आजपर्यंत आम्ही बघत होतो की सुनील यादव कोणाला घाबरत नाही. पण आज नाव घेताना थोडस घाबरतात. नाही नाही मी हे आमच्या पक्षाला लोक नाव कसं घेऊ मी आमचं नाव नाही घेऊ शकते त्या रोहित पवार यांचं मी नाव घेऊ शकतो कोणाचं आमचा पक्ष नाही ना. आमचा पक्ष तर जागी जोरात जोमाला लागलाय ह्याचं नाव घे त्याचं नाव घे आमचा पक्ष मोडत ना मग आमचे तुम्ही असं का म्हणता यांना असं होतंय ना. ही जी विधानसभेची निवडणूक आहे राम शिंदे सर आणि रोहित दादा तुम्हाला कुठेतरी जातीवादी निवडणूक वाटते का नाही? मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष अशी वाटत नाही का तुम्हाला? हा मी आमच्या रामचंद्र साहेबांनी जातीवाद कुठेच केला नाही. जो जातीवाद केला असेल ते रोहित पवारने 100% जातीवाद केला. माळ्याच्या माणसांची हॉटेलवर मिटिंग घेतली अजून इतर समाजाची मिटिंग घेतल्या. प्रत्येक जातीला प्रत्येक जाती देवांचा फोटो मराठ्यांना इंटरलोकमाचा फोटो त्याच्या खाली रोहित पवारचा फोटो माळ्याच्या माणसांना वेगळा फोटो पाटण समाजाच्या माणसांना वेगळा फोटो JBMच्या लोकांना आंबेडकरांचा फोटो त्यांनी प्रत्येक जातीवाल्या वेगवेगळा फोटो मग सगळ्या जाती विठ्ठल माझा फोटो काढायला दिला मग ही सगळ्याचे पंढरपूर देव आहे सगळ्या लोकांचा देव आहे देऊ एका जातीला नाही देऊ घेऊ एकच फोटो त्यांनी काय दिला नाही. प्रत्येक जातीला वेगवेगळे फोटो दिले यांनी म्हणजे हा 100% रोहित पवारने जातीवाद केला. प्रत्येक जातीच्या वेगवेगळ्या मिटिंग घेतल्या म्हणजे आम्ही प्रत्येक जाती मिटिंग कुठेच घेतली नाही आम्ही मी प्युअर 96% मराठा आहे आणि आम्ही रामचंद्र साहेबाबरोबरच होतो आणि इथून पुढे मी राहणार. आम्ही जातीवाद अजिबात कोणी केलेला नाही. रोहित पवारांचा तेव्हा 100% केलेला आहे. मिटिंग काय घ्यायची गरज होती वेगवेगळ्या जातीच्या. म्हणजे तुमचं असं म्हणणं की विकासाचा मुद्दा सोडून रोहित दादानी जातीवाद इलेक्शन जिंकलं असं तुमचं म्हणणं आहे? हा विकास काहीच केला दाखवायला काही बस केलाय कुठं आमच्या गावात रोहित पवार एक दमडीचं काम नाही 1 रुपयाचं काम नाही. जातीवाद तेवढं केलाय बाकी नाही. मग तुम्ही सांगा ना फोटो का दिले प्रत्येक जातीवाला वेगवेगळं फोटो का दिलं विठ्ठल लोकांचा फोटो एकच का दिला नाही पंढरपूरचा का नाही दिला
असं असतं ते असं नाही चालत ना. याने जातीवाद केला त्यांनी फोटो वाटले, तुम्हाला कोणी नको म्हटलं होतं का? तर आम्हाला जातीवाद करायचं नव्हता ना. आम्हाला जमलं नव्हतं की आम्हाला जातीवाद करायचं नव्हता. त्यांनी त्यावेळी विद्यार्थी खोटं नाही वाटलं. त्यांनी विद्यार्थ्यांना कंपास दिलं, टी शर्ट दिले, बॅगा दिल्या, अनेक शालेय साहित्य दिलं. त्यांनी दुष्काळात पाणी पाजलं, ते उपयोगाला आलं असं त्यांचं म्हणणं आहे. अहो दुष्काळात पाणी 5,000चा टँकर गावला म्हणजे तिथं 1,000 रुपये काढायचे टँकर नाही का. कंपास दिले तर मोकळ्या कंपाशी दिल्या. ते पाटील गावला पहिला 1,000 रुपयाला बारामती आणल्या. घराला इंदापूरहून पाचशे तालुक्याच्या महिला गोळा केलं चिरून चिरून किती लोक झाली मुला जेवण नाही तर पाणी नाही. लोक बाया मारण्याची शेत देते तुम्ही बाई तुम्ही बघितलं ना काय किती बाया शेत होत्या तिथे. काय दिलं कंपाशीचा फोटो दिला 2 रुपये पुढे कंपाशी 2 रुपये कंपाशी ते त्यांच्या फोटो यात काय मोकळंच येईल त्याच्यावर बोलली पाण्याचा ह्याचा काय संबंध नाही सायकलचा काय संबंध नाही 4,000 आहे सायकल त्यांनी 10,000 सायकल काढले त्यांनी सायकली परत माघार घेते ती 14,000 सायकली वाटली आजपर्यंत. कर्जत जामखेडच्या इतिहासात एवढी एवढी 7 ते 10,000 सायकल कोणीही दिलेली नाही. अहो तिला मी त्यांनी पदर नाही दिली ना शेअर फंड मल्टिपल पैसे काढले पदर नाही दिली नाही आणि सायकल मध्ये तुम्ही काय आमची सायकल काय देऊ नका परत सायकल माघार घेतली किती सायकली लई भारी क्वालिटी घेते रोज जागा 15 देत्या लई टायर खराब आहे त्याचं तुमचं कसं करा मी म्हणतो नाही तुमचं कसं करा सायकल लई माघार येत्या तिला म्हणून त्याच्यावर सायकल त्याच्यावर त्यांचा फोटो त्याच्यावर नाव त्यांचा एवढा फोटो जो राहील ते कुठं असेल कशावर फिटू एवढा केला त्याच्यावर फोटो कशावर फोटो देईल विषय असा होतो की रोहित पवार जिंकण्याचं कारण काय की म्हणजे राम शिंदे हे एकटे आहेत, त्यांना भावकी कमी आहे. त्यांची पत्नी आणि दोघच फिरत होते. तसं रोहितचे आई वडील फिरत होते, त्यांची बहीण फिरत होती, त्यांची पत्नी फिरत होती, त्यांचे सासरे फिरत होते. स्वतः रोहित पवार महाराष्ट्र दौऱ्यावर होते तरी मागं नेटनेटकं नियोजन होतं. मग नियोजनात राम शिंदे कमी पडले काय? साहेब हे नियोजन कमी नाही पडले साहेब हे दोन माणसं फिरत होती आम्ही बाकीचे कार्यकर्ते फिरत होतो पण हे सगळं पैशावर झाले त्यांनी तिकून बारामती सगळे शाळेच्या परीक्षा मुलं मुली प्रत्येक गावात 1-2 महिने त्यांची मुलं ठेवत्या आणि प्रत्येक गावात त्यांनी 2 महिन्याला 10-12 हजार पगार वाढून दिले त्या महिन्याला तुम्ही ह्या महिन्याला फसवा ह्या महिन्याला फसवा असं प्रत्येक गावात केलं सगळे शाळेतील मुलं मुली शेवटी इतका पैसा जोर केला त्यांनी मग पैसा किती जोर केला त्यांनी 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 डबल करतात ना पैसे वाटलेत म्हणून आम्हाला सापडलेत ना 5-6 गावांनी पैसे वाटले सगळे परवा सापडले पोलिस नाही धरलेत तर आम्ही धरलं आम्ही धरलं कुठं आमचे पैसे वाटले धरले कोणी कुठं कुठे विषय नाही ना पैसे वाटले नाही आम्ही तुम्ही नेहमीच पराभूत मानसिकतेतून रोहित पवार नेहमीच पैसे वाटपाचा आरोप करता. गेल्या निवडणुकीत तुम्ही असंच म्हणला होता 2019च्या की कोरेगाव मध्ये कुठे पैसे वाटप करतात पकडलं. नंतर त्याचं काय होतं? तुमचे आरोप हे बिनबुडाचे नाहीत का? मागच्या वेळेस कोरेगावात पैसे धरले हे पण बरोबर होतं सत्य होतं ती इथं आमदार रोहित पवार त्यांचं सरकार होतं 2.5 वर्ष ते आम्ही काय करू शकलो नाही आता आता हे झाली ती अशी म्हणून लवकरच निकाल लागला आता पैसे जागा धरले सगळं किंमत म्हणून भरला गेला सगळं इथं सगळं लवकर लागला मला साहेब का बोललो साहेब लवकर निकाल लावून आपण लवकर तारखा घेऊन लवकर निकाल लावू आपण म्हणजे अजूनही तुमच्या मनात असं आहे की पुन्हा राम शिंदे रोहित पवार कोर्टातून रद्द होऊन पुन्हा निवडून येतील असं म्हणणं आहे का तुमचं? 100% 600 मताची गरज आहे आम्हाला तेवढं गोड लावणारच आहे नक्की गोड लावणार आहे 100% मग काय फेर मतमोजणी केली तर लगेच आरच देताना त्याने लगेच ते पुकारलं हे रोहित पवार विजय झाले म्हणून असं असतं कुठं ते नाही चालत ना राम शिंदे थोडस डेअरिंगला कमी पडले का? कारण आज राजकारणामध्ये ब्रेन पॉवर आणि मनी पॉवर जरी असली तरी मसल पॉवर मध्ये राम शिंदे कुठेतरी कमी पडले का? ते तुम्हाला असं वाटतं का? रामचंद्र कमी पडायला नाही म्हणणार पण रामचंद्र साहेब आमचं साहेब आमचंच ओरिजिनल साहेब गरीब आहेत आम्ही आहेत त्याच्या मागे डेअरी माणसं पण साहेब ओरिजिनल गरीब आहे त्याच्या माणसं दादगिरी कोणा करीत नाही पलीकडे जर गेलं तर गोपीचंद पडळकर तुमच्याच भाजप पक्षाचे ते डेअरिंग करतात म्हणून निवडून आले. मग शिंदे असं डॅशिंग का वागत नाही? त्यांना डायरेक्ट मुलाखतीमध्ये रोहित पवार यांनी डायरेक्ट तुझी लायकी नाही त्याच्यावरती का बसते त्याला उत्तर असं तोडीस तोड त्यांनी दिलं नाही. मग आता म्हणलं मी असं आहे ओरिजिनल गरीब आहे गोपीचंद पडळकर बारीक गरीब पण इतका ढेसिंग आहे ते पवारला अजित पवारला शरद पवारला रोहित पवारला घेऊनच देत नाही
त्याला महाराजाने बरे खरेदी केलं, गाडी टिपऱ्याला बुडीलं होतं, त्याला हल्लं गेलो बऱ्या. तर तुम्ही येतच नाही, माझा कधी तुम्ही मी नाही येत. किंवा अंधार झाला तर मी आमच्या गाव हलणारच नाही. मी अशा लोकांचं कामावर सुटणारी बोंबरत. गरीब हे तुमचं कारण असू शकत नाही पराभवाचं. तुम्ही ऍक्टिव्ह असलं पाहिजे, चळवळीत असलं पाहिजे. नाही पराभवाचं कारण गरीबचा विषयच आहे. पराभवाचं कारण पैसे घेणं झालं. पराभवाचं गरीबाचं काय संबंध नाही. बरोबर आहे, श्रीमंती आणि गरिबी आलीच ना, धनशक्ती पुढं सोपं पैसे वाटले, पैसे वाटले त्याला. आज सुनील काका यादव या कर्जत लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आले. त्यांनी बरेच काही म्हणजे उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही त्यांनी विरोधकांना जिव्हारी लागेल अशी उत्तरे दिली आहेत. साधक बाधक चर्चा झाली. या स्टुडिओमध्ये आली. आपलं आभार मानतो. मी सुद्धा कर्जत लाईव्हचे आभार मानतो. काय माझ्याकडून जर चूक झाली असेल माफ करा. पण रोहित पवारांचे काय बोलला असेल ती बोललो होते, त्यात नाही माफ करू मला, ते त्यांना बोललो मी. काय नाही, मला गोळा घातली माहिती आहे, माझं काय बोलणं नाही. त्यांना काही बोललं असेल ते बोललो. बाकीच्या शेतकऱ्याविषयी अधिकाऱ्याविषयी काय बोललो असलो माफ करा.